काढून दिलेली आहे. मातृपितृ देवो भव, आचार्य देवो भवची जी परंपरा आहे, तोच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा आपण त्या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी गोयल साहेबांनी एक गोष्ट सांगायची की हा कार्यक्रम कशासाठी, अनेक 5 तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होतात, नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होतात. आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु पौर्णिमाही आहे आणि टीचर्स डे आहे, दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात. परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला. आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला. दर 14 तारखेला तो शौर्य पुरस्कार ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जे लोकांसाठी जीव त्याग करण्याची ज्यांची तयारी आहे किंवा ज्यांनी त्याग केले आहे, अशा लोकांसाठी तो शौर्य पुरस्कार. मुलांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे, म्हणून दर 17 आणि 18 तारखेला ऑगस्टच्या प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव कर्णक हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यामध्ये भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, पथनाट्य असेल, अशा पद्धतीच्या स्पर्धा ह्या आपण त्या ठिकाणी घेतो, ज्याच्यामध्ये पहिलीपासून ते पीएचडी लेवल पर्यंतचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सामील होतात. आणि मला सांगताना सर आनंद वाटतो की या वर्षी या कार्यक्रमामध्ये या पहिलीपासून ते पीएचडी पर्यंत जवळपास या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये 26,000 विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आज भरपूर आहे. आज 2 कोटी स्क्वेअर फुटाची कामं पुणे जिल्ह्यात चालू, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमआरडी मध्ये. पण हे सर्व एका दिवसात होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शाळेत असताना खाकी चड्डी, पांढरा शर्ट, चड्डीला 2 ढिगळं असायची त्यावेळेला. आज कोणी ढिगळं चड्डी वापरत नाही, पण आमच्या वेळेला नव्हती ना. आम्ही 4 भाऊ 5 बहिणी, 9 जणांचं कुटुंब, वडील कमवणारे, किराणा मालाचं दुकान, काय करणार. पण ते दिवस काढलेले. गरिबीत सुद्धा गरिबीची लाज कधी वाटू द्यायची नाही. असतो तरी आज तर कोणाची त्या परिस्थिती लायकी नाही, कारण आज सगळ्यांना 1 किंवा 2 मुलं आहेत, त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या आई वडील सर्व लाड तुमचे करतात. पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडासाठी त्याचं गैरफायदा आपण होता कामा नये. ते लाड का करतात तर माझा मुलगा, माझी मुलगी ही चांगलं शिक्षण घ्यावी, चांगलं नागरिक बनावी, चांगलं काहीतरी त्याने स्वकर्तृत्व करून दाखवावं, असं या विचारात ते करत असतात. आणि मी तुम्हाला हेच सांगेन की हे छोटे छोटे सगळ्यांना रोजगार मिळतील असं काही नाहीये. पण तुम्ही नेहमी स्वप्न, मी नेहमी कुठेतरी वाचले वाक्य आहे, मोठी स्वप्न पहा. ते स्वप्न, ते वाक्य मी माझ्या हृदयात साठवून ठेवलं आणि मी नेहमी मोठी स्वप्न पाहिजे. आणि मोठी स्वप्न पाहून त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नाच्या मागे जर तुम्ही लागला तर देव तुमच्या बरोबर असतो, हे मला वाटतं. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मित्र, 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या वेळेला ज्या वेळेला मी शाळेत शिकत होतो, तर एका शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलं की बाबा आजच्या समारंभाचे अध्यक्ष हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. मी 7वीत असताना मला जेव्हा हे कळालं तर मला वाटलं, अरे हे जर या संस्थेचे अध्यक्ष होऊ शकतात, माजी विद्यार्थी असून मी का होऊ शकत नाही. हे मी 1967 साली ऐकलेलं वाक्य होतं. आणि गेली आता 8-10 वर्ष झाले मी ज्या संस्थेचा माजी विद्यार्थी होतो त्याच संस्थेचा अध्यक्ष, त्यालाच एक ग्रेड आता परवा मिळाला. चांगला मुद्दा हा स्वप्न आपण पाहिलं, पण त्यासाठी परिवार प्रयत्नही केले, पॉलिटिक्स केलं नाही, घाणेरड्या वृत्ती केल्या नाही, मेरिटवर आपण अध्यक्ष झालो. आणि ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या संस्थेमध्ये आपण शिकलो, त्या संस्थेचं मुलांचं भलं व्हायला पाहिजे, की त्या शिक्षकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे आणि उच्च शिक्षण द्यायला पाहिजे, हे ध्येय ठेवून आपण काम केलं. म्हणजे मी आदर्श शिक्षक नाही तर मी धडपडणारा शिक्षक आहे. गेली 30 वर्ष यश आणि अपयश, हार आणि प्रहार, दाद आणि प्रतिसाद, स्तुती आणि निंदा, प्रकाश आणि अंधार, ओवी आणि शिवी, पास आणि नापास या सगळ्यांचा सामना करत 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 गेली 30 वर्षांचा प्रवास इथवर आलेला आहे. खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षक व्हायचा निर्णय 5वीला घेतला. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं, माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावलीच्या रूपाने आले. मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं, तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं, तुझा जन्म सावलीत थांबण्यासाठी झालेला नाही, तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे. गेली 30 वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे. खरं तर सगळ्यात चांगले कोण असतील तर ते विद्यार्थी.
विद्यार्थी कधीही बिघडलेले नसतात, विद्यार्थी अत्यंत चांगले असतात. शिक्षकांना स्वतःमध्ये खूप बदल घडवावे लागतात. म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण, ब्राह्मी लिपीचं प्रशिक्षण, उर्दू लिपीचं प्रशिक्षण, खारोष्टी, पोवाडा प्रशिक्षण इथं मावळे सर आलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही पोवाड्याच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. ऐतिहासिक चित्रपटांच्या परीक्षणाच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या. हेरिटेज गाईडचा उपक्रम चालवला, म्युझियम गाईडचा उपक्रम चालवला. असे अनेक उपक्रम केले आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम केला तो म्हणजे पुण्यामध्ये अडीचशे हेरिटेजची ठिकाणं आहेत. ही अडीचशे हेरिटेजची ठिकाणं आपण जपली पाहिजेत, अन्यथा ती नष्ट व्हायच्या मार्गावरती जाऊ शकतात. हा इतिहासातला सगळ्यात मौल्यवान ठेवा. गेली 4 वर्ष एकही रविवार सुट्टी न देता महाराष्ट्र टाइम्स, वर्षेपर फाउंडेशन, गार्डियन चे साबळे, मराठी बांधकाम असोसिएशन यांच्या वतीने चालवला. माझी मिसेस इथे बसलेली आहे. विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये ज्या चांगल्या व्यक्ती आहेत